नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांचं या वर्षावास 2026 धम्मप्रवचन मालिकेमध्ये मी सगळ्या आपल्यांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला धम्मदेशना देण्यासाठी आदरणीय भंते ज्ञानश्री महाथेरो हे श्रीलंकेमधून आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे. भंते वंदामी. अँड या आजच्या धम्मप्रवचनाचं जे मराठी अनुवाद आहे ते शीतलताई करणार आहेत. तर मी शीतलताईला विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. वंदामी म्हणते. Kensuke hoto, Bacchu hoto. साधू साधू साधू. Can we ask for the precept, Bante? Yes, okay. Okay, thank you so much. सर्वांनी शील ग्रहण करायचे आहे आणि आपण भंतेंना क्षमा याचना आणि शील याचना करणार आहोत. ओकास वंदामि भंते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं क्षमत मे भंते. द्वितीयं पिओकास वंदामि भंते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं क्षमतु मे भंते. तृतीयं पिओकास वंदामि भंते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं क्षमतु मे भंते. ओकास अहं भंते तिसरनेनं सह आजीवं अठमग्गं शीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथं मे भंते. द्वितीयं पिओकास अहं भंते तिसरनेनं सह आजीवं अठमग्गं शीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भंते. तृतीयं पिओकास अहं भंते तिसरनेनं सह आजीवं अठमग्गं शीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भंते. Yamahang vadami tang vadetha. आं भंते. Otas. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. Buddhang saranang gacchami. बुद्धं शरणं गच्छामि. Dhammang saranang gacchami. धम्मं शरणं गच्छामि. Buddhang saranang gacchami. संघं शरणं गच्छामि. Dutiyampi buddhang saranang gacchami. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. Dutiyampi dhammang saranang gacchami. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. Dutiyampi sanghang saranang gacchami. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. Dutiyampi buddhang saranang gacchami. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. Tatiyampi dhammang saranang gacchami. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. Tatiyampi sanghang saranang gacchami. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. Saranagamana sampurnam. आं भन्ते.
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि दिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिसुना वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिसूनवाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि परुसा वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि परुसवाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि संपप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादयामि संपप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादयामि मिच्छाजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि इच्छाजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसर्णेन सद्धिं आजीवट्टमगसेनं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पद्येतव्यम् आम्भन्ते साधु 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 समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमुखदम् धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता नमो तस्से भगवतो नरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो नरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो नरहतो सम्मा सम्बुद्धस्से न्यावता चुन्दी अपादावा तिपादावा चतुप्पादावा बहुपादावा रूपिणो वा अरूपिणो वा संज्ञिनो वा असंज्ञिनो वा नैव संज्ञिना संज्ञिनो वा ते सन्ततागतो अग्मखायति इति. Actually, so happy to give short thumb talk for our great meditators. I heard you are continuously practicing now in this period was on period meditation. So happy to hear that is the important things meditation without breaking, cultivating surely in personal life benefitness, more different benefitness. Not only that, future up to our liberation, more different benefitness.
One भंते example this morning, one girl mentioned her had one interview. Her is meditator, now long time practicing meditation. Before the uh, interview inviting, her saw dream. By dream, her saw invitation come in and will go to the interview. Interview time, her facing to interview very well, but will not to take in job because of another members taking for that. Her what will happen, everything so by dream. And in the interview, whatever dream, same thing happen. Her ask, what is that meditation power or what is that? That is the not the meditation power. Meditators are not seeing dangerous dream. Meditators dreams are always good dreams. Whatever will come in, that sowing by dream and healthy problem, etc. Many supporting dreams come in because of the meditators. Mind is calm because of the calmness that result. You also daily practicing will many like this difference will take in. Surely please without breaking continue your meditation. मी म्हणते Yes. आज आपली धम्मदेसना जी आहे ती आपला जे लास्ट धम्मदेसना झाली चुंद सुत्तावर आधारित त्या सुत्ताला अनुसरून आजही भंते आपली धम्मदेसना जी आहे ती कंटिन्यू करणार आहेत. तर सर्वप्रथम भंते म्हणतायत की मी खूप आनंदी आहे की तुम्ही आता या वर्षवासाच्या टाइम मध्ये इतक्या छान धम्माची प्रॅक्टिस करत आहे, धान्याचा सराव करत आहे, धम्म ऐकत आहे, धम्म शिकत आहात. तर हे ऐकून मी फार आनंदी आहे. आणि हे जे पुण्य आहे जे ध्यानामधून तुम्ही संपादित करत आहे, हे पुण्य तुम्हाला इतकं लाभदायी आहे, इतकं लाभदायी आहे की ह्या पुण्य बलाने तुम्ही या जीवनामध्ये तर सुखी आणि समाधानी जीवन जगूच शकता. तर एवढ्यावरच हे पुण्य थांबत नाही, तर तुमच्या निर्वाणापर्यंत हे पुण्य जे आहे ते सातत्याने तुमच्या सोबत येईल आणि तुमच्या मार्गामधील संपूर्ण अडथळे जे आहे, जे दुःख आहे, ते या पुण्य बलाने हळूहळू नाहीसे होत जातील आणि तुम्ही तुमच्या निर्वाणापर्यंत सहज पोहोचू शकणार. इतकं पुण्य तुम्ही या ध्यानामधून, या धम्मामधून संपादित करीत आहात. त्यासाठी भंतेंनी स्वतःचं एक उदाहरण दिलेलं आहे, एक उदाहरण सांगितलेलं आहे की आज भंते ज्या ठिकाणी ध्यानाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलेले होते, तर तो ध्यानाचा इंटरव्ह्यू घेत असताना तिथे एक मुलगी होती जी ध्यानाविषयी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत होते आणि ते सांगत असतानाच तिने सांगितलं की मी जेही काही स्वप्न बघते ते संपूर्ण स्वप्न जे आहे ते माझे पूर्णत्वास जातात. मी पाहिलेले ड्रीम, माझ्या आयुष्यासाठी मी पाहिलेले स्वप्न जे आहे ते लवकरच पूर्ण होत आहे. याचं काय कारण असू शकते? तर त्याच्यावर भंते म्हणतायत की हे तुम्ही जे काही पुण्य संपादन करत आहे, जे तुम्ही ध्यान करत आहे, तुम्ही ध्यान करताय म्हणून तुम्हाला पडलेले स्वप्न जे आहे ते पूर्ण होत आहे का, असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही. तुम्ही ध्यान करताय आणि मग तुम्ही स्वप्न पाहताय आणि ते स्वप्न पूर्ण होतात असं होत नाही. परंतु जेव्हा एक साधक चांगल्या चित्ताने साधना करतो, त्याला नेहमी असेच स्वप्न पडतात की ते चांगलेच स्वप्न त्याला पडतात. तो चांगल्याच गोष्टीचा विचार करतो, जीवनात कुशलच घटनांविषयी तो विचार करतो आणि त्याचं मन जे शांत असतं, त्या शांततेमधून उत्पन्न केलेली जी ध्यानाची क्रिया असते, त्या क्रियाच्या, त्या पुण्यबलाच्या आधारावर व्यक्ती जो आहे, जो साधक असतो, त्यांनी बघितलेले स्वप्न जे असतात ते पूर्णत्वास जातात. आणि एका साधकाला कधीच वाईट स्वप्न पडत नाहीत. कारण काय असते की त्याचं मन जे आहे ते नेहमी स्थिर असते, शांत असते, त्याच्या मनामध्ये नेहमी कुशल विचार सुरू असतात.
आणि म्हणून येणारे विचार जे आहेत तेही कुशल असतात. आणि जेव्हा मग तो कुठल्याही गोष्टीचं स्वप्न बघतो तर ते स्वप्नही कुशलच असतं आणि ते कुशल स्वप्न असते त्या कारणामुळे ते लवकरात लवकर जसंच्या तसं पूर्ण होत जाते. तर असं भंतेने सांगितलं की याच पद्धतीने तुम्ही सर्व साधक जे चांगल्या मनाने मन शांत ठेवून जी साधना करत आहे तर तुमच्या साधनेच्या बलाने तुमच्या त्या शांत मनाने बघितलेले तुमचे स्वप्न जे आहे ते फार लवकर पूर्णत्वास जातील. Actually, we have to listening Dhamma very well, and while the hearing Dhamma, we should practice meditation. For practice meditation, we should hear Dhamma, and that is without breaking, continuously practicing many different experience will sure. And somebody's are thinking within 1 week or 2 week result. It is not easy. We should do it fully because in this period many different entrances. That is why not easy work for concentration. We know our Bodhisattva give up his lay life and ordain in the forest, and he also 6 years he fully practiced, so deeply practiced, finally enlightened. No, and actually, can we do within 1 week? Comparing that, we can't do. That is, we should use time and we should continue. Once we'll continue, surely will result. After result, please continue your meditation. ते म्हणतायत की समाधीचा अभ्यास करत असताना तुम्ही जो हा धम्म ऐकत आहे तोही तितकाच महत्वाचा आहे, कारण की ध्यान पूर्णत्वास नेण्यासाठी धम्म ऐकणे हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि धम्म ऐकण्यासाठी समाधी असणे हेही दोन्ही गोष्टी एकमेकाला तेवढ्याच पूरक आहे. म्हणून हे खूप कुशल कर्म आहे जे तुमच्या हातून होत आहे की तुम्ही ध्यान पण करत आहे आणि तुम्ही धम्म पण ऐकत आहे. तुम्ही धम्म पण ऐकत आहेत आणि तुम्ही ध्यान पण करत आहात. ह्या दोन्ही गोष्टी ज्या तुम्ही सोबत सोबत करत आहे त्यामधून अनंत पुण्य तुम्हाला संपादित होणार आहे. परंतु भंते म्हणतायत की काही साधक असे असतात की ते 1-2 आठवडे ध्यान करतात आणि 1-2 आठवड्यातच ते खूप एगर होऊन जातात की मला आत्ताच्या आता रिझल्ट मिळाला पाहिजे, मला आत्ताच्या आता माझ्या ध्यानामध्ये काही विशेष बदल दिसले पाहिजे, मी कुठल्या तरी विशेष गतीला प्राप्त झालो पाहिजे. ते भंते म्हणतात हे असं नसतं की तुम्ही 1-2 आठवडे ध्यान कराल, 3 आठवडे ध्यान कराल आणि सहजच तुम्ही समाधीला प्राप्त व्हाल, ध्यानाच्या उच्च गतीला प्राप्त व्हाल. असं होऊ शकत नाही. काही साधकांच्या बाबतीत आपल्या पारमितानुसार ते होऊ शकतं, परंतु जनरली जर आपण म्हटलं तर आपले जसे पुण्य आहे तसे आपले अपुण्यही आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकरच ध्यानामध्ये उच्च गतीला प्राप्त करणार असं होत नाही. तर भंते त्यासाठी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ज्या लोकांना असं वाटतं की मी 1-2 आठवड्यातच ध्यानामध्ये यशस्वी झालो पाहिजे त्यांनी बोधिसत्वांविषयी विचार करायचा, आपल्या संबुद्धांविषयी विचार करायचा की बोधिसत्वांनी स्वतः देखील बुद्धत्व प्राप्तीच्या आधी 6 वर्ष कठीण तपस्या केली आणि त्या तपस्यामधूनही जेव्हा त्यांना कठीण मधली कठीण समाधी त्यांनी करून बघितली की त्याच्यामधून मला काय मिळेल, याच्यामधून मला काय मिळेल, आणि ते त्यांनी कंटिन्यू केलं आणि त्याच्यामधून जेव्हा त्यांना यश मिळालं नाही तेव्हा त्यांनी दुसराही मार्ग समाधीचा जो आहे तोही कठीण साधनेमधून कंटिन्यू केला आणि त्यानंतर ते संबुद्ध झाले. जर बोधिसत्वासारख्या एका अशा इतक्या महापुण्यवान चित्ताला पण जर एवढी कठीण तपस्या करावी लागते तर मग आपण तर सर्वसाधारण साधक आहोत. म्हणून आपण कधीही ध्यान करत असताना मला आत्ताच रिझल्ट मिळाला पाहिजे असा न विचार करता आपली समाधी जी आहे त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवलं पाहिजे. And now, according to the Chandisutta short talk, firstly, we have to make a summary whatever last talks. Last 2 talks was there. They are mentioned about Chundi and about the
story beginning root, and after that Lord Buddha mentioned who is the Lord Buddha. In the carnal world, none legs being, two legs, four legs, more legs being. For hell and human and six-rank Deva. Between these all the beings, no one similar to the Lord Buddha. Lord Buddha is the deepest one, highest one, greatest one. And actually that is I step by step properly mentioned according to my memory. And that kernel world, while they mentioned kernel world, Lord Buddha finally teach who is the we. Material, about material, I talked about that last session. What are the earth element, water element, fire element, wind element, etc. And not only that, Lord Buddha mentioned that material will not go in the samsara. Samsara will go in on the by according to our thoughts, mentality, and minds. Thoughts and thoughts inside mental factors that mention. Today I would like to talk about thoughts. It also shortly will talk. पण त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की आज पण ते चुंदी सुत्ताबद्दलच त्यांची धम्मदेसना जी आहे ती कंटिन्यू करणार आहेत. आणि त्याआधी पण त्यांनी शॉर्टकट समराईज केलेलं आहे की मागच्या सोमवारला भंतेंनी कुठलं सुत्त सांगितलं आणि त्या सुत्तामध्ये कशाचा उल्लेख आलेला आहे. तर भंतेंनी सांगितलंय की मागच्या आठवड्याला ऑलरेडी मी तुम्हाला मेन्शन केलेलं होतं की चुंदी सुत्ताबद्दल, जे त्रिपिटक मधील अंगुत्तर निकायामधील आहे. आणि त्या चुंदी सुत्तामध्ये जे कोसल राजाचा मुलगा आणि मुलगी असते, तर ती मुलगी जी आहे ती जेव्हा स्वतःच्या भावाला विचारते की मला मृत्यूची भीती वाटते, दुगतीमध्ये जाण्याची भीती वाटते, तर त्यामध्ये आपण नाही गेलो पाहिजे, त्यासाठी आपण काय करावं. तेव्हा ते चुंद जे आहेत ते तिला सांगतात की तू फक्त बुद्ध धम्म संघाला शरण जरी गेले तरी आपण दुगतीला जाण्यापासून वाचू शकतो. आणि मग ती चुंदी त्यांच्या उत्तराला सॅटिस्फाईड होत नाही आणि म्हणून ते तथागत भगवान बुद्धांकडे जातात. आणि तिथे हा प्रश्न ती बुद्धांसमोर उपस्थित करते की मला दुगतीमध्ये जाण्याची फार भीती वाटते आणि मला मृत्यूची भीती वाटते आणि आपण दुगतीमध्ये नाही गेलो पाहिजे. यासाठी काय फक्त आपण त्रिरत्नाला शरण जाणे म्हणजे आपण त्या दुगतीला जाण्यापासून वाचू शकतो का. तर त्यावर तथागत भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं आहे की जर तुम्हाला बुद्ध धम्म संघाची पॉवर जर समजायची असेल, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म संघाला वंदन करायचं असेल तर तुम्ही शील पालन केलं पाहिजे. या लाईफमध्ये जर एखादा व्यक्ती फक्त पंचशील पालन करत असेल तर तो आरामात जो आहे तो दुगतीमध्ये जाण्यापासून स्वतःला वाचू शकतो. मग तथागत भगवान बुद्ध सांगतायत की भगवंतांचा धम्म किती श्रेष्ठ आहे, बुद्ध किती श्रेष्ठ आहे. सर्व लोकांमध्ये का बुद्ध श्रेष्ठ आहे, का आपण बुद्ध धम्म संघाला वंदन घेतलं पाहिजे. कारण की बुद्ध हे सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यांनी सांगितलेला धम्म हा श्रेष्ठ आहे आणि त्यांनी निर्माण केलेला संघ हा उत्कृष्ट आहे, आर्य आहे. म्हणून आपण बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे. जर आपल्याला मृत्यूची भीती असेल, आपल्याला वाईट गतीला जाण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर आपण बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे. तथागत भगवान बुद्ध सांगतात की कसे तथागत भगवान बुद्ध जे आहे ते 2 पायांच्या प्राण्यांमध्ये, 4 पायांच्या प्राण्यांमध्ये, दृश्य लोकामध्ये, अदृश्य लोकामध्ये, देवता लोकामध्ये, ब्रह्मा लोकामध्ये, मनुष्य अमनुष्यामध्ये असा कुणीही एक व्यक्ती नाही की जो बुद्धांची बरोबरी करू शकेल. बुद्ध या सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ आहे.
बुद्ध सर्व जीवांना बघू शकतात, त्यांच्या कर्मांना बघू शकतात, त्यांच्या कर्माच्या गतीला बघू शकतात, कुठल्या कर्मामुळे ते कुठल्या गतीला प्राप्त झालेले आहे हे तथागत भगवान बुद्ध बघतात. भगवान बुद्ध प्रत्येक व्यक्तीचा घटनेच्या मूळ कारणाला बघू शकतात, त्या कारणाला बघू शकतात. इतकं काही तथागत भगवान बुद्ध त्या चुंदीला समजावून सांगतात. त्यानंतर बुद्ध सांगतात की कशा पद्धतीने आपण चांगल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतो, कशा आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समृद्धी युक्त सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे मागच्या धम्मदेशनेमध्ये तथागत भगवान भंतेंनी जे आहे ते चुंडी सुत्ताबद्दल आपल्याला वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये भंतेंनी सांगितलं आहे रूप लोकाबद्दल, अरूप लोकाबद्दल थोडक्यामध्ये सांगितलं होतं. आजही भंते आपल्याला रूप आणि अरूप लोकाबद्दल थोडक्यामध्ये सांगून आपली धम्मदेशना जी आहे ती कंटिन्यू करतील. तेव्हा भंते सांगतात की जेव्हा आपण या मटेरियल जगामधून मुक्त होतो, म्हणजे निघून जातो आणि एका दुसऱ्या गतीला जेव्हा प्राप्त होतो, तर आपल्यासोबत हे मटेरियल गोष्टी ज्या आहे या जीवनामध्ये जे काही आपल्याकडे धन असेल, संपत्ती असेल, जे काही आपल्याकडे आहे ते कुठलीच मटेरियल गोष्ट आपल्यासोबत येत नाही. इव्हन आपलं जे शरीर आहे जे पंचधातूंनी बनलेलं आहे ते सुद्धा मृत्यूनंतर आपल्यासोबत येत नाही. ते संपूर्ण गोष्टी आपल्याला इथेच सोडून जाव्या लागतात. मग आपल्यासोबत येते काय, तर तिथे फक्त आपल्यासोबत मेंटॅलिटी येणार म्हणजे आपण आपल्या चित्ताने जे काही कुशल अकुशल कर्म केलेले आहे ते कर्मच फक्त आपल्या पुढच्या लाईफमध्ये आपल्यासोबत येत असतात. म्हणून या मटेरियल जगापेक्षा मेंटल जे जग आहे, जे आपलं मानसिक जग आहे, मानसिक कर्म जे आहेत ते खूप जास्त श्रेष्ठ असतात असे म्हणत आहेत. What is the thoughts? Wholesome thoughts, unwholesome thoughts, effect thoughts. It is called vipaka thoughts. Yeah, for health, some kinds thoughts, humans thoughts, deva thoughts, and brahmas also thoughts. These are things thoughts. That is, you can feel when unconsciousness time and consciousness time and dead body and live body. Body can't change. Body is not shaking without giving idea by thoughts. Thinking is the doing everything's not body. Whatever how to do body, that is according to the thoughts, according to the our signal happening. And that is Lord Buddha mentioned very well how the hell thoughts, how we'll go to the hell, everything's mentioned, and human deva also that way mentioned. तर भंते सांगत आहे की कशा पद्धतीने विचार जे आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप जास्त श्रेष्ठ आहे. आपण जे काही विचार करतो ते विचार कशा पद्धतीने आपल्या सोबत कंटिन्यू असतात. तर सर्वप्रथम भंते सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये, जनरल लाईफमध्ये आपल्या मनामध्ये कंटिन्यू अकुशल विचार सुरू असतात. तर अकुशल विचार जेव्हा उत्पन्न होतात, ते अकुशल विचार जे आहे ते विपाक थॉट्स असतात. विपाक थॉट म्हणजे कुठल्या तरी केलेल्या कर्माच्या परिणामामुळे ते अकुशल विचार जे असतात ते कंटिन्यू आपल्या मनामध्ये चालत असतात. समजा आता आपण जर कुठलाही एखादा अकुशल विचार करत असेल, चुकीचा विचार करत असेल, तो चुकीचा विचार डायरेक्ट उत्पन्न नाही झालेला आहे, त्याचं कुठेतरी एक मूळ आहे. कुठेतरी आपण त्याच्या आधी पण एक चुकीची क्रिया केलेली आहे आणि त्या क्रियेच्या मुळामुळे, त्या चुकीच्या क्रियेच्या मुळामुळे आता आपल्या जीवनामध्ये आपण ते अकुशल विचार पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत आहे. तर हे विचार फक्त काही मनुष्य लोकांमध्येच नाही, तर मनुष्य लोकांमध्ये, देवामध्ये, ब्रह्मामध्ये, अमनुष्य लोकांमध्ये, चेतन असताना, अचेतन असताना,
प्रत्येक जीवामध्ये हे विचार जे असतात ते कंटिन्यू सातत्याने सुरू असतात. म्हणून ते म्हणतायत की विचार हे शरीरापासून उत्पन्न होत नाही, की आपलं असं असं शरीर आहे म्हणून आपले विचार अशा पद्धतीचे आहेत. तर भंतेंचं म्हणणं आहे, बुद्ध म्हणतायत की विचार हे शरीरापासून उत्पन्न होत नाही, मात्र शरीर हे मात्र निश्चितच आपल्या विचारापासून उत्पन्न होत असते. म्हणजे जसे आपले विचार असतील त्यानुसार आपली काया बनत जाते. आणि तशीच काया आपल्याला ह्याच जन्मात नाही तर निरंतर आपल्या लाईफ टू लाईफ लाईफ टू लाईफ आपल्याला ती काया मिळत जाते. कशामुळे? आपल्या विचारांमुळे. Firstly, we should learn very shortly about unwholesome. What are the unwholesome thoughts? Craving thoughts. Craving all the 8. Craving with the wrong view. Wrong view with the craving and proud with the craving, mana. Lobha mana, lobha ditti. Lobha mana for chitta and lobha ditti for chitta. Or 8 unwholesome, craving unwholesome. तर भंते सुरुवातीला आपल्याला सांगत आहे अकुशल विचारांबद्दल. तर अकुशल विचारामध्ये कुठले विचार असतात? अकुशल मनामध्ये, अकुशल चित्तामध्ये कुठले विचार उत्पन्न होत असतात? लोभाचे विचार उत्पन्न होत असतात. चुकीचा दृष्टिकोन उत्पन्न होत असते. चुकीचा दृष्टिकोन कशासाठी? मानसाठी. मान म्हणजे मीच सगळ्यात श्रेष्ठ, मी जे म्हणतो तेच श्रेष्ठ आहे, अशा प्रकारच्या चुकीचा दृष्टिकोन, चुकीचा विचार घेऊन मन जे आहे ते अकुशल विचारामध्ये विहार करीत असते. त्याच्यामध्ये लोभ मन आणि लोभ दिठ्ठी हे पण भगवान भंत्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ह्या दोन क्रिया ज्या आहेत आपल्या मनामध्ये आणि आपल्या दृष्टीमध्ये, ह्या दोन गोष्टी अकुशल विचार जे आहे ते लोभाचे आणि चुकीचा दृष्टिकोनाचे विचार आपल्या मनामध्ये कंटिन्यू उत्पन्न होत असतात. हे अकुशल विचार आहे. Actually, in the world, beings are always in the recycle because of the craving, many desire, many different desire. That in different desire, mostly arising wrong view with the desire. That is so dangerous. Wrong view mean we are always thinking permanently. Everything is stable, long life. Many things are permanently thinking. In the world, nothing permanent. Without that permanent, we are thinking permanent. And wrong view mainly don't know about suffering. What are the suffering? Jati vidukka, jara vidukka, vyadhi vidukko, etc. Siddhar can translate. That is don't know. Without thinking about that suffering, doing unwholesome, cultivating craving. And what is the root of the suffer? It is the lobha desire. When it will free from desire, mean the nibbana. And how will reach to the liberation, nibbana? How will cut off the craving? For that, what we have to do, we have to cultivate 8 path purusham. That knowledge is important for noble truth. Knowledgefully working mean know their wrong view. Without noble truth, knowledge working mean always we are in the wrong view. तर भंतेंनी सांगितलेलं आहे की हे जे लोभाचे विचार आहे, हा जो चुकीचा दृष्टिकोन आहे, हा कशामधून उत्पन्न होते?
तर आपल्या इच्छांमधून हा उत्पन्न होत असतो. लोभ हा कशामधून उत्पन्न होते? इच्छेमधून उत्पन्न होतो. चुकीचा दृष्टिकोन हा कशामधून उत्पन्न होते? तर आपल्या इच्छेमुळे उत्पन्न होते. आणि इच्छा काय असतात? अकुशल इच्छा असतात. का अकुशल इच्छा असतात? कारण की व्यक्तीचा असा दृष्टिकोन असतो की मी जो काही विचार करत आहे हा संपूर्ण परमनंट आहे, हा निरंतर सतत असाच राहणार आहे. माझ्यासोबत घडणाऱ्या गोष्टी ह्या परमनंटली अशाच असल्या पाहिजे. माझ्यासोबत होणारे परिणाम जे आहे ते असेच असले पाहिजे. आज माझ्याकडे जे आहे ते निरंतर असंच राहिलं पाहिजे, याच्यामध्ये बदल होता कामा नये. हा जो व्यक्तीचा दृष्टिकोन आहे हा टोटली चुकीचा दृष्टिकोन आहे. कारण त्याला माहीतच नाही आहे की हा ज्या चुकीचा दृष्टिकोन जो आहे हा दुःखाचं कारण आहे. कारण की जेव्हा जेव्हा व्यक्ती कुठल्याही गोष्टीला परमनंट म्हणून बघतो, निरंतर म्हणून पाहतो, आणि ती गोष्ट जेव्हा इम्परमनंटचं रूप धारण करते, म्हणजे आपल्यापासून निघून जाते किंवा तिच्यामध्ये बदल घडतात, त्या व्यक्तीमध्ये असो की वस्तूमध्ये असो की आपल्या संपत्तीमध्ये असो, तर ज्या ज्या व्यक्तीचा हा चुकीचा दृष्टिकोन आहे की आज माझी काया अशी आहे तर ती अशीच राहिली पाहिजे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे तर ती अशीच राहिली पाहिजे आणि याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, मी तरुण आहे तर असाच असलं पाहिजे, याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, माझी सगळीकडे नाव आहे, ख्याती आहे, तर ते आणखी वाढतच गेलं पाहिजे, पुन्हा माझी प्रशंसाच झाली पाहिजे, माझी कधी निंदाच होऊ नये. हा जो परमनंट विचार आहे व्यक्तीच्या मनामध्ये, जेव्हा हा पलटतो म्हणजे आपली संपत्ती कमी होते, आपलं तारुण्यता जी आहे ती हळूहळू आपण वृद्धापकाळामध्ये जातो, वयोवृद्ध होतो, आपली काया बदलते, आपली ख्याती जी आहे ती कधी काळी आपल्या टीकाचं रूप धारण करते. जेव्हा मग अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण बनतात. कारण की आधी आपल्या सुखांना आपण परमनंट रूपमध्ये पाहिलेलं आहे. आणि हा व्यक्ती हे नाही समजू शकत की भगवंतांनी किती सुंदरतेने सांगितलेलं आहे, किती छान सांगितलं की जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, मरणम पी दुःखा, की जन्मच हे दुःखाचं कारण आहे. मग आपणही, तुम्ही, आम्ही जन्म घेतलेला आहे तर निश्चितच दुःख तर होणारच आहे. जरा पी दुःखा, वय वाढणे, म्हातारपण हे दुःखाचं कारण आहे. त्याच्यामध्ये रोगराई येणारच, व्याधी येणारच आहे. आणि मरण पण दुःखदायक आहे, कारण की जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यूपासून स्वतःला तथागत भगवान बुद्धही स्वतःला बाजूला करू शकले नाही, तर आपणही मृत्यूचा एक पार्ट आहे. रोज आपण मृत्यूच्या जवळ जवळ जात आहे. हे जे हे जे दुःखाचं मूळ जे आहे, हे जेव्हा व्यक्तीला कळेल तेव्हा तो त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा लोभ आहे, त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो चुकीचा दृष्टिकोन आहे, त्याला तो हळूहळू कमी करू शकतो. आणि मग व्यक्ती आपल्या इच्छेपासून, या लोभापासून, या मोहापासून केव्हा पूर्णपणे मुक्त होणार? तर जेव्हा तो निर्वाणाचा साक्षात्कार करेल, निब्बाण फळाला तो प्राप्त करेल, तेव्हाच तो या लोभामधून आणि या चुकीच्या दृष्टिकोनामधून स्वतःला मुक्त करू शकते. इव्हन मार्गावर असलेले आणि श्रोतापन्न सकदागामी अनागामी फळापर्यंत देखील आपल्या चित्तामध्ये लोभाचा आणि चुकीचा दृष्टिकोन हा असू शकतो. परंतु अरहंत मार्गफल प्राप्त झाल्यानंतरच व्यक्ती हा पूर्णतः चुकीच्या दृष्टिकोनामधून स्वतःला पूर्णतः मुक्त करू शकतो. म्हणून मार्गफलावर आरूढ असलेले व्यक्ती आणि मार्गफल प्राप्त झालेल्या व्यक्तींकडे जे ज्ञान येतं, जे आर्य सत्य त्यांना समजतं, त्या आर्य सत्याच्या बलावरच व्यक्ती जे आहे ते चुकीच्या विचारामधून, लोभाच्या विचारामधून, चुकीच्या दृष्टिकोनामधून आणि आपल्या इच्छेमधून स्वतःला दूर करू शकतात. And actually, now in present world, many wrong views. Someone created human, someone created beings. Deva created or Brahma created many visualizing in there. Nobody created. All the beings are coming into the world, whether they are wholesome or unwholesome karma. Actually, now many different views in the world. Someone thinking after the past way, that life is permanent. For permanent life,
we have to support, we have to give something. For that, for for that person, burn in house. uh, in the world now, some people are for dead person in who are the live relatives. They are buy house, not a house actually. It is in the paper. They should pay too much money for house, and that paper burning. After burn, they are thinking that past person will take house like a car and phone. Everything are in relatives are burning, are given to the pastor. These are who can believe, but someone believing that like that very weak uh, uh, thoughts, weak thinking, like that many wrong views in the world between these many different wrong views. Buddhist also someone thinking permanent, etc. That all the wrong views is dangerous, especially like that creative methods and like that sharing merit, sharing facilities method, etc. That is the permanent wrong view. It is strong wrong view. Too strong wrong views. That is so dangerous because of the like that wrong view will not come into the this Sakvala, this Chakravana, they are reborn in out of this Chakravana. That much dangerous. Actually, someone thinking, hmm, uh, being killing, being killed. After that, go to the heaven. How can like that thing? But people are thinking. Many suffering, giving suffering, many torturing and killing, many benefits, thinking that is only ignorance with the wrong view. Because of the like that dangerous unknown, they can't reborn in the this Mangala Chakravana. They will reborn out of this Mangala Chakravana. That much dangerous unwholesome is the wrong view. तर भंतेंनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपला जो चुकीचा दृष्टिकोन आहे तो आपल्याला चुकीच्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतो. आणि कशा पद्धतीने लोकांचा असा दृष्टिकोन आहे, बरेच लोकांचा आताच्या या युगामध्ये लोकांचा हा स्ट्रॉंग चुकीचा दृष्टिकोन आहे. तर काही लोक म्हणतात की हे जे पूर्ण विश्व आहे हे देवाने निर्माण केलेलं आहे, ब्रह्माने निर्माण केलेलं आहे, मनुष्य लोकांना देवाने निर्माण केलेलं आहे, ब्रह्माने निर्माण केलेलं आहे. तर हा एक फार मोठा सध्याचा चुकीचा दृष्टिकोन आहे. हे सत्य नाही आहे. म्हणते म्हणतायत की प्रत्येक व्यक्ती, हे बुद्ध वचन आहे की प्रत्येक व्यक्ती या चक्षुवालामध्ये जर जन्माला येत असेल तर ते फक्त स्वतःच्या आणि फक्त स्वतःच्याच कर्मविपाकामुळे येते. आणि तो इथून जर मृत्यू पावत आहे तर ते देखील फक्त स्वतःच्या कर्माच्या विपाकामुळेच व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू हा होत असते. तर हा फार मोठा चुकीचा गैरसमज आहे की मनुष्य लोकाला कोणी उत्पन्न केलेला आहे, देवाने निर्माण केलेला आहे किंवा ब्रह्मापासून मनुष्य जीव हे निर्माण झालेले आहे. हे चुकीचं आहे. हा दृष्टिकोन आपल्याला नाहीसा करावा लागेल जर आपल्याला परमनंटली सुख पाहिजे असेल तर. काही लोक म्हणतात की हे घर जे आहे ते माझं आहे, परमनंट हे माझंच असणार. परंतु आपण बघतो की कितीतरी मोठे राजे महाराजे होऊन गेलेले, त्यांचे एवढे मोठे मोठे विशाल महल होते, राजवाडे होते, आज ते मृत्यू पावलेले आहेत. तर ते राजवाडे त्यांचे आहेत का? ते महल त्यांचे आहेत का? ते अर्ध्या अर्ध्या पृथ्वीवर काही काही सम्राटांचं राज्य होतं, आज ते आहेत का? त्यांचं राज्य आहे का? मग जर एवढं मोठं साम्राज्य कुणाचं एका व्यक्तीचं मृत्यूनंतर होऊ शकत नाही, ते पूर्ण नष्ट होऊन जाते किंवा दुसऱ्यांचं होऊन जाते, तर एक छोटस जे घर आपण बांधतो
त्या घराला आपण आपलं कसं काय परमनंट म्हणू शकतो? आपण जेव्हा त्या घराला म्हणतो की हे माझं परमनंट आहे, आणि जेव्हा मग आपण त्या घरापासून त्या घरातून आपला मृत्यू होतो, तर त्या घरासोबत असलेल्या त्या अटॅचमेंटमुळे, त्या आसक्तीमुळे आपला जो जन्म आहे तो दुर्गतीमध्ये होतो. कारण की खूप चुकीची दृष्टिकोन घेऊन आपण परमनंट आपल्या घरासोबत आसक्त राहिलेलो आहे. तर काही लोकांचा तर असाही गैरसमज असतो की आपल्या घरामध्ये जर काही प्राणी आहेत, सपोज गाय आहे, बकरी आहे, मांजर असेल किंवा कुत्रा असेल, तर त्यांना असं वाटतं की आपले जे मेलेले पूर्वज आहेत तेच आता जन्माला आलेले आहे या घरामध्ये, आणि म्हणून मग ते त्यांचंच पालन पोषण करतात किंवा त्यांना अशा पद्धतीने ट्रीट करतात की ते त्यांचे पूर्वज आहे, म्हणूनच त्यांचा आपल्या घरामध्ये जन्म झालेला आहे. तर हा फार मोठा घातक चुकीचा दृष्टिकोन आहे. या चुकीच्या दृष्टिकोनामुळे व्यक्ती जो आहे तो दुर्गतीकडे स्वतःची वाटचाल करतो. पण ते म्हणतायत की काही लोक असे असतात की ते नेहमी हत्या करतात, नेहमी चुकीचं वाईट कर्म करतात, परंतु त्यांचा दृष्टिकोन असा असतो, मी पुन्हा मनुष्य लोकामध्ये येणार, पुन्हा मला मनुष्य जन्म प्राप्त होणार, मृत्यूनंतर मी एकदम देवता योनीमध्ये जन्म घेणार. अशा पद्धतीचा त्यांचा चुकीचा दृष्टिकोन असतो. पण आता म्हणतायत की विचार करा तुम्ही, जर एक व्यक्ती संपूर्ण जीवनामध्ये हत्या करत आहे, खूप वाईट वाईट प्रकारचे कर्म करत आहे, तर त्याला कधी मनुष्य योनीमध्ये जन्म भेटू शकतो? तो चांगल्या गतीला प्राप्त होऊ शकतो? हा फार मोठा चुकीचा दृष्टिकोन आहे की अकुशल कर्म केल्यावरही आपल्याला चांगली योनी, चांगल्या लोकामध्ये जन्म मिळेल. पण ते म्हणतात हे कधीच होऊ शकत नाही. चांगल्या चक्कूवालामध्ये जिथे सुख आहे, समृद्धी आहे, अशा चक्रवालामध्ये देखील पूर्ण ब्रह्मांडामध्ये अशा व्यक्तीला चांगल्या ठिकाणी जन्म भेटू शकत नाही. जो अकुशल करतो, वारंवार अकुशल करतो, वाईट करतो, त्याला नेहमी वाईट ठिकाणीच दुगतीमध्ये त्याचा जन्म हा निश्चित असतो. त्याला कधीही सुगती प्राप्त होऊ शकत नाही. Actually, many things are there for they are mentioned, but time is gone. That like that wrong view with the craving for chitta and mana, logo mana, that means proud. For chitta, that is proud also have different categories. Seyamana, Sadisamana, Hidamana, etc. That is 9 categories mentioned in the Dhamma about mana, but it is not a time for mention. Please will you try to learn that is step by step. भंतेने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हा रॉंग व्ह्यू जो आहे तो याही जन्मामध्ये दुःखदायक असतो आणि मृत्यूनंतरही तो त्याला दुःखाकडेच घेऊन जातो. म्हणून लोकांनी आपला हा चुकीचा दृष्टिकोन जो आहे तो लवकरात लवकर कमी कमी करावा, की हे माझं आहे, हे परमनंट माझं आहे आणि हे असंच राहणार, याच्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. हा फार मोठा चुकीचा दृष्टिकोन आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की मान. मान म्हणजे प्राऊड, गर्व, की खूप गर्व असतो काही लोकांना. तर त्या गर्वामुळे देखील त्याच्यामध्ये बनते सांगतायत की 9 प्रकार सांगितलेले आहे. प्राऊड मध्ये पण, मानामध्ये पण 9 प्रकार तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की कशा पद्धतीने 9 प्रकारे स्वतःच्या मानाविषयी व्यक्तीला चुकीचा गर्व असतो. तर ते 9 प्रकार आज इथे वेळे अभावी बनते पूर्ण मेन्शन करू शकणार नाही, थोडक्यात आपल्याला सांगतील आणि नंतर कधीतरी धम्मदेसनीमध्ये हे मानाचे 9 प्रकार कुठले आहेत, गर्वाचे 9 प्रकार कुठले आहे, हे पण भंते आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये सांगतील. Usually, between these 8 unwholesome, especially wrong view with the craving, first 4 mental processes, 100% stopping while the attaining Sotapanna hood. That is very important, that knowledge. When we will attain to the Sotapanna, after the attaining Sotapanna, no there any wrong view thoughts, ditti thoughts. Ditti 100% going
attain to the Sotapanna. It is very important, that knowledge. भंते सांगत आहे की कशा पद्धतीने 8 प्रकारचे अकुशल चित्त जे आहे ते आपण शिकणार आहे आणि त्याला नष्ट कसं करायचं हे पण आपण आपल्या धम्मामध्ये शिकणार आहोत. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सगळ्यात हेवी, सगळ्यात पॉवरफुल जर कुठला असेल तो आहे आपला रॉंग व्ह्यू, आपला चुकीचा दृष्टिकोन. जोपर्यंत व्यक्तीच्या चित्तामध्ये, मनामध्ये चुकीचा दृष्टिकोन असेल त्या दृष्टिकोनामुळे तो व्यक्ती कधी श्रोतापन्न मार्गफल प्राप्त करू शकत नाही. जर एका व्यक्तीला श्रोतापन्न जरी व्हायचं असेल, अरहंत तर खूप दूरची गोष्ट आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही श्रोतापन्न व्हावं तर तुम्हाला सगळ्यात आधी जर काही नष्ट करायचं असेल तर ते आहे चुकीचा दृष्टिकोन, म्हणजे सकाया दिठ्ठी. सकाया दिठ्ठी हा दुर्गुण ज्या वेळेस तुमच्या चित्तामधून नष्ट होईल त्याच वेळेस तुम्हाला श्रोतापन्न फलाचा लाभ होणार आहे. त्याच्याशिवाय व्यक्तीला कधीही सकाया दिठ्ठी नष्ट केल्याशिवाय त्याला कधीच श्रोतापन्न फल प्राप्त होऊ शकत नाही. And other 4 thoughts, Lobamana, it will up to Arhanship. Lobamana Chitta up to Arhanship, and Lobaditti up to Sotapanna. That 8 about Loba, and another 4 chitta is there unwholesome. Dosa, 2 kind dosa, and 2 kind moha. Dosa mean hatred thoughts, anger thoughts, 2 kinds anger thoughts. It is have few categories, and 2 moha chitta. 2 moha chitta is very easy. Restlessness mind and doubt mind, especially about past, about future, and about the triple gems. Like these doubts is the doubt thoughts. It is the moha chitta, and another moha chitta, restlessness, not that is always shaking mind. And those is the anger that I will mention after the session. त्यानंतर भंतेंनी सांगितलेलं आहे की दुसरे जे चित्त असतात ते आहे लोभमान चित्त. लोभमान चित्त तर अरहंतापर्यंत आपल्या सोबत असतं. इव्हन श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी झाल्यावरही लोभमान चित्त हे अरहंतापर्यंत आपला पाठलाग करतं. आणि जेव्हा एक व्यक्ती अरहंत फल प्राप्त करतात त्याच वेळेस त्यांचं लोभमान चित्त हे पूर्णतः नष्ट होत असते. जसं की भंतेंनी सांगितलं की लोभदिठ्ठी चित्त जे आहे म्हणजे चुकीचे दृष्टिकोन असलेलं चित्त जे आहे, सकाया दिठ्ठी जे आहे ते श्रोतापन्न फलापर्यंत आपल्या सोबत असते. त्यानंतर दुसरेही चित्त भंतेंनी सांगितले की 8 प्रकारचे अकुशल चित्त सांगत असताना 2 दोषाचे चित्त आणि 2 मोहाचे चित्त आपल्याला सांगितलेले आहे. 2 दोषाचे चित्त कुठले कुठले? दोषाचं चित्त असतं त्याच्यामध्ये काय येतं? रागाचा विचार, क्रोधाचा विचार, हा एक दोषाचं चित्त आहे. त्यानंतर मोहाचे चित्त, तर मोहाचे चित्त कुठला कुठला? त्याच्यामध्ये आळस आहे. दुसरं काय आहे? शंका आहे. शंका कशाबद्दल? भूतकाळाबद्दल, भविष्य काळाबद्दल, वर्तमान काळाबद्दल डाऊट्स. जसं भूतकाळाबद्दल शंका. भूतकाळाबद्दल शंका म्हणजे जर आपण विचार केला किंवा आपल्याला माहिती पडलं की या कर्माच्या विपाकामुळे त्या व्यक्तीचा बुद्ध शासनामध्ये इथे जन्म झाला, तर डाऊट आला की खरंच असं झालं असेल का? खरंच असे पुनर्जन्म असतो का? किंवा या कर्मामुळे व्यक्तीचा ह्या ठिकाणी जन्म होऊ शकतो, त्याच्यासाठी शंका की खरंच असं असेल का? माझा जन्म तिथे होईल का? माझा मागचा जन्म झाला असेल का? वर्तमान काळात जे दुःख येत आहे, सुख येत आहे, तर बुद्ध म्हणतायत की ते आपल्या पूर्व कर्माच्या विपाकामुळे होत आहे, तर त्याच्याबद्दलही शंका. मोहाचं चित्त काय करतं? त्याच्याबद्दल शंका उत्पन्न करते की हे खरंच आता माझ्या जीवनात जे दुःख आहे, माझ्या जीवनात जे सुख आहे ते माझ्या पूर्वकर्माच्या विपाकामुळे असेल का? ते ही शंका. त्यानंतर शंका बुद्ध धम्म संघाबद्दल शंका की हे खरंच बुद्ध वचन असेल का? धम्म इतका श्रेष्ठ असेल का? खरंच संघ हा अरहंत मार्गफलावर आरूढ असेल का? असं बुद्ध धम्म संघाविषयी मनामध्ये शंका उत्पन्न करणारं चित्त असते, ते म्हणजे मोहचित्त.
असे 8 एकूण अकुशल चित्त भंतेंनी आज आपल्याला एक्सप्लेन केलेले आहे शॉर्टकटमध्ये. Those chitta mainly two mentioned, and that two going to the 8. It is different categories. Those Issa, those Macharya, those Kukucha. Those Issa mean anger with the jealous, and those Kukucha mean the anger with the Pachatapa. That is, do you know Sita? येस Those म्हणते. Kukucha Regret. worry about us, yes, and those Issa, those Kukucha. Macharya mean don't like to the own things to give to the other, and will so it also covering own our own, especially what are the very important things that is hide in mind. Those are Issa, Macharya, and those Issa jealous with the anger. Those Macharya that hide in mind with the anger, and Kukucha mean worry with the anger. That 6 kind thoughts are with the anger, danger, hatred thoughts, and fear thoughts, etc. all go into the anger thoughts. यानंतर भंतेंनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपलं चित्त जे आहे, जेव्हा 8 अकुशल चित्त जेव्हा उत्पन्न होतात ते कशामधून उत्पन्न होतात, तर त्याच्यामध्ये सांगितलंय दोष इस्सा, दोष कुकुच्चा आणि दोष मच्छर्य. दोष इस्सा म्हणजे काय की रागासोबत ईर्षेचे विचार उत्पन्न होतात. रागामुळे ईर्ष्या होते, जळण होते, दुसऱ्यांची प्रगती बघून, दुसऱ्याचं सौंदर्य बघून, दुसऱ्याचा मान सन्मान बघून आपल्याला काय उत्पन्न होते, मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होते. ती ईर्ष्या कशामधून उत्पन्न झालेली आहे, रागाच्या चित्तामधून उत्पन्न झालेली ईर्ष्या आहे, त्याला म्हणतात दोष इस्सा. त्यानंतर सांगितलेलं आहे दोष कुकुच्चा. दोष कुकुच्चा म्हणजे की रागाच्या विचारामधून उत्पन्न झालेली काळजी आहे. काळजी म्हणजे कशी की माझी जी गोष्ट आहे ती नष्ट होईल का, माझ्यापासून कोणी हिसकावून घेईन का, अशा पद्धतीचं नेहमी मनामध्ये भविष्याबद्दल चिंता उत्पन्न होणे. तर हे काय झालं, दोष कुकुच्चा. त्यानंतर सांगितलं भंतेंनी दोष मच्छर्य. दोष मच्छर्य म्हणजे रागाच्या चित्तामधून सर्व काही हाईट करून ठेवणे, आपल्या मनामध्ये सर्व काही दडपून ठेवणे, लपवून ठेवणे. का की हे जर मी कुणाला सांगितलं तर हे माझ्यापासून कोणी हिसकावून घेईल, दुसऱ्याचा फायदा होईल, आणि माझं नुकसान होईल. या रागाच्या द्वेषाच्या विचारामुळे सर्व काही आपलं ज्ञान देखील, बरेचसे असे लोक आहे की ते स्वतःचं नॉलेज देखील रागाच्या विचारांनी दुसऱ्यांशी शेअर करत नाही, दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी सांगत नाही, दुसऱ्यांना चांगला मार्ग दाखवत नाही. कशामुळे की याची प्रगती होईल, हा समोर जाईल, याचं कल्याण होईल. तर हे कशाचा विचार आहे, रागाच्या विचारामधून उत्पन्न झालेलं काय आहे, ईर्ष्या आहे. याला म्हणतात दोष मच्छर्य. Actually, if you need to learn about these unwholesome thoughts, clearly you should learn mental factors, Chaitasika. Chaitasika also, there are 14 Chaitasika for 12 minds. Unwholesome for 12 minds, unwholesome all 12 minds only. For that, inside have 14 mental factors, that is you should learn. Actually, I am not going to mention that is, it is not enough time for that. Please you learn about unwholesome mental factors also. And extra they are wholesome, and wholesome is the different category, Rupavachara, Arupavachara, and Kamavachara wholesome, and Lokotara wholesome also.
That's I will mention in the next session, next Dhamma talk. Actually, this learning is very, very important. Who know this once living without unwholesome and really can be unwholesome, that is can see clearly because of the knowledge. It is very important. This everything's while the enlightened of Bodhisattva understood. His knowledges are these. These everythings are explained to the beings our Lord Buddha. Without Lord Buddha, anyone don't know about thoughts, wholesome and unwholesome. Anything don't know. We should observe Buddha, that Triple Gems, especially Buddha Sarangachami, with this knowledge. It is very important. That is not explained clearly. Future also next talk will explain Buddha's knowledge about Buddha knowledge. Step by step learning Buddha's knowledge about the knowledge. Deep, faithfully, we should observe Buddha Sarangachami. That is the way of the cut off hell and way go to the liberation. Actually, for the time being, that is the today talk. After translation, we'll share Mary. त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला हे जे अकुशल चित्त आहे, कुशल चित्त आहे, हे जर तुम्हाला संपूर्ण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अकुशल चित्त, जे 12 प्रकारचे अकुशल चित्त आहे, त्याच्यामध्ये 14 प्रकारच्या ज्या चेतसिका उत्पन्न होतात, तर त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती करून घेणे, हळूहळू समजणे हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून म्हणते याच्यावर एक विशेष तुम्हाला डीप धम्मदेशना देतील, त्याच्यामध्ये 12 प्रकारचे अकुशल चित्त, 14 प्रकारच्या चेतसिका, त्या कशा काम करतात, त्या कशा उत्पन्न होतात, हे भंते आपल्याला सांगतील. सध्याच्या वेळेअभावी भंते याला पूर्ण एक्सप्लेन करू शकणार नाही, परंतु हे तुम्हाला याच्यासाठी सांगून ठेवत आहेत की तुमच्या मनामध्ये असावं की जर आपल्याला खरंच समजायचं असेल की कुठल्या कुठल्या अकुशल गोष्टींमुळे, कुठल्या कुठल्या अकुशल गोष्टीच्या कर्मामुळे आणि त्याच्या विपाकामुळे व्यक्ती जो आहे ते निर्वाणापासून दूर जातो आणि दुगतीकडे त्याची वाटचाल होते, हे त्याला जर समजून घ्यायचं असेल, जर आपल्याला खरंच वाटत असेल की आपल्याला मार्गफल प्राप्त व्हावं, आपल्या या दुःखाच्या चक्रामधून, या भवचक्रामधून जर आपली मुक्ती व्हावी, तर आपण काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या संपूर्ण चेतसिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या धम्मदेशनेमध्ये भंते आपल्याला कुशल चित्ताबद्दल माहिती देतील. त्याच्यामध्ये रूपावचर लोक असेल, अरूपावचर असेल, कामावचर असेल, लोकुत्तर वर्ड असेल, त्याच्याबद्दल भंते त्याच्यामधले जे कुशल चित्त आहे, कुशल चेतसिका आहे, त्याच्याबद्दल भंते आपल्याला पुढच्या धम्मदेशनेमध्ये सविस्तर नॉलेज देणार आहे. हे संपूर्ण ज्ञान का महत्वाचं आहे? कारण की हे ज्ञान जे आहे ते दुसरं कोणी अभ्यासलेलं नसून ते आपल्या बोधिसत्वांनी अभ्यासलेलं आहे. त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांनी ती प्रज्ञा विकसित केलेली आहे आणि खूप सविस्तर पद्धतीने तथागत भगवान बुद्धांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी, सर्व जीवांच्या कल्याणासाठी हे ज्ञान जे आहे, कुशल चित्त, अकुशल चित्त, चेतसिका, हे संपूर्ण ज्ञान लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या निर्वाणासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे कोणीही या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सांगू शकत नाही, तर हे फक्त आणि फक्त सम्मा संबुद्धच सांगू शकतात. म्हणून आपण बुद्ध, धम्म, संघ या तिन्ही रत्नाला शरण गेलं पाहिजे आणि श्रद्धापूर्वक शरण गेलं पाहिजे. कारण हाच तो एक मार्ग आहे की तो मार्ग आपल्याला सुगतीकडे घेऊन जातो. हाच तो मार्ग आहे जो आपल्याला निर्वाणापर्यंत पोहोचवतो. म्हणून आपण बुद्ध, धम्म, संघाला नेहमी शरण गेलं पाहिजे. आजच्या वेळेअभावी भंते आजची धम्मदेशना हे इथेच थांबवणार आहेत आणि त्यानंतर भंते आपल्या सर्वांसाठी पुण्यानुमोदन करून आशीर्वाद गाथा देतील. मी सांगतील आशीर्वाद. Lord Buddha, every unwholesome thought
understood, and what are the effect also every unwholesome effect understood, and that is learning is very important. By this Dhamma listening, merit power will don't arise any unwholesome thoughts, and don't will any kinds unwholesome effect. Unwholesome effect directly go to the for health, and in human also many different effect because of the past unwholesome. Not only that, in the Deva and also many suffering coming because of the past unwholesome. All of us will cut off in this unwholesome as soon as we'll reach to the liberation. By this Dhamma herein merit our all the past relatives, as soon as we'll reach liberation, they all will rejoicing. By the merit, they will come to the liberation, and especially our life protective, Sasana protective Deva will rejoice in reach to the liberation, and especially organizers. Many difficulties for organized between difficulties. Organizing uh, giving many support for Buddha Sasana, giving more Dhamma knowledge to the beings, collecting very great merit by this our committee members. We should share all our merit to the committee members, and we should share all the merit, especially for translator. My weak English translating very well, especially Dhamma knowledge also. Therefore, translate by the this merit translator with the Mr. Vivek Sakya together all the committee members. As soon as we'll reach to the liberation, all uh, taking all the benefitness as soon as we'll reach the liberation. All the best. Sukhi hoto, Nibbana Paccho hoto. पण ते म्हणतायत की जो काही अकुशल चित्त व्यक्तीच्या मनामध्ये उत्पन्न होतात, तर ते चित्त कुठल्या कर्मामुळे उत्पन्न होत आहे आणि त्याचे भविष्यातील परिणाम काय असतील हे संपूर्ण ज्ञान असणारे जर कुठले व्यक्ती असतील तर ते तथागत भगवान बुद्ध आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा आपण त्यांचा धम्म ऐकतो, धम्म श्रवण करतो, तो इतक्या श्रद्धेने ऐकावा, इतका श्रद्धापूर्वक चित्ताने ऐकावा, पूर्ण बुद्ध धम्म संघाला पूर्णतः शरण जावं. कारण की जेव्हा आपण बुद्ध धम्म संघाला शरण जातो आणि जेव्हा आपण श्रद्धायुक्त चित्ताने कुठलाही धम्म श्रवण करतो, तेव्हा तो आपला पुण्याचा स्रोत बनतो आणि त्या पुण्यबलाने भंते म्हणतायत की सर्व ऐकणारे धम्मसाधक यांना लवकरात लवकर निर्वाणाचा साक्षात्कार होत. आणि या त्यांच्या पुण्यबलाने तेच नाही तर त्यांचे जितके काही मृत झालेले नातेवाईक असतील त्यांनाही देखील लवकरात लवकर दुःखातून मुक्ती मिळो आणि त्यांनाही निर्वाण फल प्राप्त हो. त्याचबरोबर आज इथे उपस्थित संपूर्ण धम्म उपासक, त्यांचा परिवार, त्यानंतर आपली जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे, विवेक शाक्य सर आहे, त्यांची पूर्ण टीम आहे, त्यांच्यासाठी ही भंतेनी पुण्य दानामध्ये दिलेलं आहे, पुण्यानुमोदन केलेलं आहे की या पुण्यबलाने तेही लवकरात लवकर दुःखातून मुक्त हो आणि त्यांनाही निर्वाणाचा साक्षात्कार हो. त्याचबरोबर आज इथे भंतेंची जी देसना आहे ती माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत ट्रान्सलेट झालेली आहे, तर त्यासाठी देखील भंतेंनी त्यांचं जे पुण्य आहे ते माझ्यासोबतही वितरित केलेलं आहे की या धम्माच्या ट्रान्सलेशनमुळे, या पुण्यबलामुळे मीही लवकरात लवकर दुःखातून मुक्त हो आणि मलाही निर्वाणाचा साक्षात्कार हो. त्यानंतर ते म्हणतायत की धम्म ऑर्गनाईज करणे, इतरांना धम्मापर्यंत पोहोचवणे, त्यांच्यापर्यंत धम्म पोहोचवणे, हे संपूर्ण ऑर्गनाईज करणे हे इतकं सोपं काम नाही आहे. तरी आणि त्याला अनेक अडचणी येत असतात, अनेक कठीण परिस्थितीमधून जावं लागतं. या कठीण परिस्थितीमध्येही
शक्य सरांची टीम आहे आणि त्यांचं पूर्ण त्यांना कोऑपरेट करणारे सगळे लोक आहेत. हे संपूर्ण लोक आणि आपण सगळे श्रद्धावंत धम्म उपासक हे सगळे मिळून तो धम्म ऐकण्यासाठी, धम्म उत्पन्न होण्यासाठी बुद्ध शासनाला जो सपोर्ट करत आहे, या पुण्य बलाने आपण जे आहे तुम्ही सर्व लवकरात लवकर दुःखातून मुक्त हो आणि तुम्हाला निर्वाणाचा साक्षात्कार हो. त्याचबरोबर संपूर्ण देवता देखील धम्म ऐकण्यासाठी तत्पर असतात आणि त्यांना तिथे देखील त्यांच्या कर्माच्या विपाकामुळे त्यांना देवलोकामध्ये देखील दुःख उत्पन्न होऊ शकते. तर संपूर्ण देवा ब्रह्मा संपूर्ण आर्य संघ या पुण्यामध्ये सहभागी आहेत आणि संपूर्ण जीव या दुःखातून मुक्त होत आणि या आजच्या या धम्मदेसनेच्या पुण्याच्या बलाने सर्व जीव दुःखातून मुक्त होत. Okay, now we can share our merit to the whole the beings, especially who are the past relatives. They are always waiting for our merit to do them and to the all the devas sharing merit and taking blessing with बनते them. आता पुण्यानुमोदन करणार आहे सर्व जीवांसाठी आणि स्पेशली आपले जितकी काही मृत झालेले नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी, कारण ते नेहमीच पुण्याची आतुरतेने वाट बघत असतात. म्हणून आज या ठिकाणी आपलं पुण्य जे आहे ते आपण देवांसोबत, आपल्या पूर्वजांसोबत आणि आपल्या परिवारासोबत सर्व जीवांसोबत समान भागामध्ये वाटून देणार आहोत. Dango nyati nang sita together. Dango nyati nang होतु स्थिता पुण्याते Idang nyati nang hotu sukita hontu nyatayo. Idang nyati nang hotu sukita hontu nyatayo. Ittavata changammi sampitam punya sampadang sabbi devanumodanto sabba sampatti siddhya. Ittavata changammi sampitam punya sampadang ते भूतानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया यत्तावता च नम्मेहि सम्पतं पुण्यसम्पदं सर्वे सत्तानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया आकाशत्था च बुम्मत्था देवानागमहिन्धिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु सम्बुद्धशासनम् चिरं रक्षन्तु सम्बुद्धदेशनं चिरं रक्षन्तु सम्बुद्धसावकं चिरं रक्षन्तु तं सदाति इमिना पुण्यकम्मेन मामि सतं सनागमो यावनिब्बानपत्या इदं मे पुण्यकम्मं आसवक्तया वहं होतु सम्बद्धाहं पापमुच्यतु। कायेन वाचा चिन्तेन प्रमादेन मया गतं अखं जयं मे भन्ते भूरिपन्या तथागत कायेन वाचा पित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे धम्म सन्दिट्ठिककालिक कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे सङ्घ पुण्यं चेतं अनुत्तरन्ति। नम्बीथियो व्यज्यन्तु सम्भिरोगो विनश्यतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सम्भमङ्गलं रक्षन्तु सम्भदेवता सम्भबुद्धानुभावेन सदा शुद्धिः भवन्तु ते सम्भधम्मानुभावेन सदा शुद्धिः भवन्तु ते सम्भसङ्घानुभावेन सदा शुद्धिः भवन्तु ते अभिवादनशीलिस्य नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलम् आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अथो निब्बानसम्पत्ति इमिनाते समिज्जतु साधु साधु साधु। साधु. थँक्यू
Bhante, for your precious time and your precious Dhamma knowledge sharing and developing our Samadhi and our Dhamma practice. We will thankful to you up to our Nibbana. Yes, sadhu, sadhu. And please continue Buddhanussati in this week also up to next session. Yes, Bhante. येस बनते. येस. आणि ताई त्रिवार वंदनाला आवाहन करा सगळं. सर्वांनी भंतेंना त्रिवार वंदन करायचं आहे. ये सुखी हो तो निब्बान पच्य हो तो ऑल द बेस्ट. साधू साधू साधू. साधू साधू साधू. थँक्यू बनते. ये सुखी हो तो थँक्यू सो मच. थँक्यू. तर आपण सर्वांनी खूप एकाग्र चित्ताने सगळ्यांनी धम्मश्रवण केलेलं आहे आणि ताईने खूप सुंदर तो धम्म आपल्यापर्यंत पोहोचवला भंतेंची वाणी. आपण सर्व ताईसाठी साधुकार करूयात आणि भंतेंसाठी पण साधू साधू साधू. थँक्यू सो मच दादा. थँक्यू ताई. थँक्यू. आणि दर सोमवारी भंते येतात 9 ते 10 या वेळेमध्ये. तर मी माझा नंबर ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. दर सोमवारी 9 ते 10 या वेळेमध्ये भंते आपल्याला मार्गदर्शन करतात. तर 9970017719 या नंबरवर तुम्हाला झूम लिंक भेटून जाईल. मी मेसेज टाकलेलाच आहे याच्यामध्ये. आणि डेली आपलं 7 ते 8 धम्मप्रवचन असतं. आणि कल्याण मित्र या युट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज अपलोड केले जातात. तर जे जुने व्हिडिओ आहेत भंतेंचे ते पण तुम्ही त्याच्यावर बघू शकता. ठीक आहे ताई, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही, एक जस्ट एंड जर करायचं असेल तर मग मी बुद्धानुस्मृती चॅन्ट करेल आणि मग तुम्ही एंड करा. हो ताई, करा मग. येस. कारण की भंतेंनी तुम्हाला बुद्धानुस्मृतीची एक आठवड्यासाठी पुन्हा प्रॅक्टिस दिलेली आहे. तर सर्वांचं व्यवस्थित होणार आणि त्यांच्या माइंड मध्ये पण राहील आणि सर्वांना पुन्हा एकदा पुण्य संपादन करता येईल जेव्हा आपण बुद्धानुस्मृती चॅन्ट करू. चालेल ताई. येस. थँक्यू. अरहं सम्मा सम्बुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसधम्मं सारथी सत्तादेवं मनुसानं बुद्धो भगवाति भगवा बुद्धो सत्तादेवं मनुसानं पुरीसधम्मं सारथी अनुत्तरो लोकविदु सुगतो विद्याचरण संपन्नो सम्मा सम्बुद्धो अरहं अरहं अरहं
साधु साधु. थँक्यू ताई, थँक्यू. तर आपण इथे थांबूयात आणि खूप सुंदर आजची धम्मदेशना झालेली आहे. आणि धम्म आपलं विपस्सी फाउंडेशन नावाचे जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर देखील आपल्याला ताईने जी बुद्धानुस्मृती आपल्याला आता घेतलेली आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पण अभ्यास करायला मिळतील त्याचे व्हिडिओज. तर थँक्यू सो मच सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. थँक्यू ताई.